आणि पट्टावर कोण बसलेत? ते बाउंड्री लाईनचा जो पट्टा आहे व्हाईट, त्याच्यावरती स्टेट आउंड ग्राउंडसाठी जे समोर पट्टावरती बसले त्यांनी उठा प्लीज. सहकार्य करा आयोजकांना. आपण पट्टा खराब करताय याची दक्षता घ्या. इथं पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. बीट होतोय फलंदाज अविनाश पवार. आता चेंडू चांगली फिकी करतोय मात्र पंकज. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. एक चेंडू खराब, दुसरा चेंडू खराब, तिसरा चेंडू खराब आणि चौथ्या चेंडू मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथं पाहूया पुढील चेंडू. सामना करेल अविनाश पवार. पुन्हा बिगिट बिगिट बिगिट. षटकार की झेल. झेल होतोय. पहिला हादरा बसतोय पाबल संघाला. अविनाश पवार या खेळाडूचा नक्कीच पाहायला गेलं तर इथं पहिला हादरा बसतोय पाबल संघाला अविनाश यांच्या स्वरूपामध्ये. ऑटो डीजे. धन्यवाद. हॅलो. टी शर्ट एक साईड नाही का तुम्हाला? नक्कीच आपल्याला पॅनल्स केलं जाईल पुन्हा. याची दक्षता घ्या. 4 धावाची पॅनल्टी लागली पाबल संघाला. मध्ये चौकार गेला आपला. आपण आपल्याला नियम माहिती आहेत ना कर्जतचे पॅकर साहेब संतोष की नाही? असोसिएशन कमिटीचे नियम आहेत ते फॉलो करायचे आहेत सर्व संघांनी. इथं मात्र नक्कीच थोडासा स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दस्ती होतात मात्र आपल्याला सुनील मोकणे हे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. 1 धाव कमतरड केली. 9 धावा धापलकावरती लागल्यात. 1 विकेट मात्र गमावा लागलाय. आता मात्र स्ट्राईक मिळते अमित वाघमारे ह्या खेळाडूला. अप्रतिम खेळाडू आहे अमित. एक आयकॉनच्या भूमिकेमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये. हा सोर चेंडू. नक्कीच इथं पंकज गोलंदाजी मारकृती पाहतोय परंतु तो जाणतोय की समोर मोठा फलंदाज आहे. कशी गोलंदाजी करावी आणि कशी नाही हे थोडंसं त्याच्यावरती दडपण पाहायला मिळतंय. नवोदित गोलंदाज आहे. हा चेंडू निर्धाफिकी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शिल्पांच्या दिशेला. 1 धाव मात्र 1 धाव नाही ना. निर्धाव चेंडूची सांगता होते. धापलक तावून पोहोचले ते फक्त आणि फक्त 10 या अंकावरती. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का की निर्धाव जाणार? पाहूया काय होणार मैदानामध्ये. हा परंतु आतापर्यंत 4 चेंडू ह्या खेळाडूने ह्या गोलंदाजाने अवंतर फेकी केली आहे. सौर चेंडू फेकी केलेले आहेत. वाईट फेकी केलेले आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. पाबल संघाची धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. नक्कीच तिथं षटक क्रमांक पहिलेच संपुष्टात आले. धावफलक जाऊन पोहोचले 11. 1 बाद 11. या दरम्यान पाहायला मिळतंय शेवटचा सामना कोणाचा असेल पण आयोजक आमच्यापर्यंत नावं कळवायचे आहेत.
धन्यवाद डीजे मास्तर. मी विनंती करतो वारदोली आणि मांडवा दोन्ही टीम आपले कर्णधार प्लीज या. आपण स्टेजचे संपर्क साधा. मांडवा की वारदोली? मांडवा टीम उपस्थित आहे. वारदोली टीम आपण आपलं उपस्थिती दाखवा. ठीक आहे, थांबा थांबा. आपण मांडवा आहे ना, थांबा. आणि रमेश शिलम प्लीज आपण एंट्री फी मांडवा टीमनी अगोदर जमा केलेली आहे आमच्याकडे, तर ती घेण्यासाठी या आपण. कोण आहेत आयोजक? ते जीपे करतात बाकीचे पैसे. 7,000 त्यांनी कॅश दिलेले, 3,000 ते जीपे करतायत. तर त्यांना स्कॅनर द्या आपण. मोजून घ्या, 7,000 आहेत. आणि इथं पाहिलं आहे गॅप सिलेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू सीमारे से बाहेर चौकार. 1-2 डीजे मास्तर. ओके ओके, नक्की षटकार. पंचाने षटकार घोषित केलाय. पीसीसी मांडवा ही टीम इथं मात्र उपस्थित झाले आणि त्यांनी एंट्री फी अगोदर जमा केले. त्यांना आपण टॉसला पण बोलवलं नव्हतं, पण त्यांनी अगोदर असं हे प्रत्येक टीमने जर सहकार्य केलं, आम्हाला तुम्हाला अपमानित करणं गरजेचं नाही आहे. परंतु आपली भूमिका जी आहे, आपण एंट्री करताय तर ती एंट्री फी आपण अगोदर जमा केली तर आयोजक आपल्याला वारंवार पुकारणार नाही आहे, आवाज देणार नाही आहे आणि आपला अपमानसुद्धा होणार नाही आहे. म्हणून आपण दक्षता घ्या आणि पूर्तता करा आपल्या एंट्री फीची आणि सहकार्य आयोजकांना करा. आणि काय अमित, नाईटचे सराव आहे का नाही आहे? चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. अमितला बॅटला मात्र चेंडू लागत नाही आहे. एक मोठा प्लेअर आहे, खेळाडू आहे, रायगड प्रीमियर लीगमध्ये आयकॉन आणि मोठा खेळाडू असून सुद्धा मात्र आपल्याला. आणि हा स्टेट ऑन ग्राउंड खेळलेला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले. धाव फलक पाहत पोहोचले 1900 अंकावरती. येणाऱ्या 27 ते 4 मार्चला मात्र संजयनगर मयूर वागचौरे यांच्या बर्थडे निमित्त आयोजन नाईटचे शृंखलेचे केलेले आहे. ज्या ज्या टीमने इथे सहभाग घेतला आहे त्यांनी मात्र ॲडव्हान्स जमा करायचा आहे. ह्याच आयोजनमध्ये लाईव्ह लॉस वाढले जातील या 2-3 दिवसामध्ये. आणि इथं मात्र यष्टीरक्षक मात्र थोडासा पंबल पाहायला मिळतोय. जेच करता आला नाही मात्र इथं झेल मात्र जमीनला दान होतंय. एक धाव कंप्लीट केले गेले, एक धाव याड करायचे. 21 धावा धापलकावरती आल्यात. षटक क्रमांक तिसरं पाहतोय आपण मैदानामध्ये. निंबूड संघाकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निकेश. आणि हा फटका चांगला आहे, त्या दिशेला मात्र पंबल पाहायला मिळतं. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
धन्यवाद. आणि यानंतर थोडंसं मला आराम करणं गरजेचं आहे. बाबूराव मेनफार्म सावळे, आपण थोडंसं समालोचनासाठी या. नंदू, नंदू आपण थोडंसं सहकार्य करण्यासाठी या. इथं पाहिलं गेलं तर लेग बाईज आहे का बॅटकडे आहे पंच? लेग बाईज, ओके. लेग बाईज आहे. बॅट्समनच्या खात्यामध्ये ही धाव दिली जाणार नाहीये. संघाला मात्र एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचले. पबल संघाची धावसंख्या 2600 अंकावरती. स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक पंबल पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झाले. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकातला मात्र शेवटचा चेंडू प्रतिपदार शिल्लक असेल. अमित ताजून ही मात्र स्ट्रायकर फलंदाज आहे. क्रीजमध्ये मैदानात तैनात आहे. जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे अमितला. तर एकच धाव घेईल अमित, कारण स्ट्राईक पाहिजे. चौकार, आणि हा चौकार येतोय. वटो डीजे. धन्यवाद, धन्यवाद डीजे. तर चौथा शतक घेऊन येतोय मात्र भगवान. तर 3 शतकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या मात्र 31. इथे बघूया, इथे मात्र सुरेख गोलंदाजी. इथे पंचांनी बाद घोषित केलंय. फलंदाज मात्र होतय बाद. समीर, तर समीर हा फलंदाज बाद होतो. इथे मात्र नवीन फलंदाज सुनील. ते मात्र पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद करतोय. बघूया दुसरा चेंडू मार्ग असताना इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षण आहे तिथे, मात्र चेंडू मात्र एक टप्पा खाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. तर इथे मात्र 35 धावा पूर्ण आहे. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज. फलंदाज होतोय बाद.
तर इथे मात्र अमित या फलंदाजाचा पारीचा अंत होतोय. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज गोपीनाथ. इथे मात्र बघूया 35. इथे मात्र 3 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 35. पाबल संघाची धावसंख्या इथे मात्र 35 झालेली आहे. अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मात्र भगवान. सुरेख पद्धतीचे गोलंदाजी असेल भगवान या गोलंदाजाची. तर बघूया अजूनही शतकातले 3 चेंडू शिल्लक असतील. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सामोरे लेफ्ट हँड फलंदाज असणार गोपीनाथ. इथे मात्र सुरेख गोलंदाजी निर्धाव पद्धतीचा चेंडू होता. अजूनही शतकातले 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया राईट विकेट गोलंदाज. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षण आहे तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा इथे मात्र एकच धावेवर समाधान मानला जातोय. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 36. तर बघूया शतकातील शेवटचा चेंडू असणार. मारा करणार सुनील. इथे 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 मात्र सुनीलच्या बारीचा अंत होतोय. स्वतः यष्टीरक्षक झेल घेतोय. चार षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 36. पाबल संघाची इथे मात्र 4 धावा पॅनल्टीच्या मायनस करून हॅलो. तर 37 धावेमधून 4 मायनस करून धावसंख्या मात्र 33 लिंबड संघाला विजयासाठी असतील. तर लिंबड संघाचा सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. कैलास आणि विशाल.
इथे मात्र 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज लिंबुडे संघाला. तर इथे मात्र पहिलं शतक घेऊन येतोय पाबल संघाकडून. गोलंदाज मात्र अमित. बघूया शतकातील पहिला चेंडू फेकत असताना सामोरी फलंदाज मात्र कैलाश. बघूया पहिला चेंडू. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षण आहे तिथे. चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. चौकार. तर बघूया दुसरा चेंडू. इथे मात्र बॅटची फलंदाज होईल बाद. कैलास. इथे मात्र कैलासच्या बारीचा अंत होतोय. नवीन फलंदाज मात्र जातोय निलेश. इथे मात्र सुरेख चेंडू होता. निर्धाव पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र जातोय निर्धाव. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघूया. विकेट आहे. बाद आहे फलंदाज. इथे मात्र निलेशच्या बारीचा अंत. निलेश मात्र इथे तंबूच्या आसऱ्यात येतोय. नवीन फलंदाज मात्र जातोय अतुल. तर नवीन फलंदाज अवी. इथे मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र बघूया.
पंच बॉल डॉट आहे ना. हा इथे मात्र दुसरं शतक मार्ग असताना गोलंदाज मात्र पाबल संघाकडून रितेश असतोय. तर बघूया इथे मात्र पहिल्या शतकामध्ये धावा मात्र लिंबोडा संघाचे आद्यपाय 4 धावसंख्या. हॅलो, धन्यवाद नंदूदादा. तदनंतर जाता मासच्या दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा चौथा सामना खऱ्या अर्थानं भेटीस येतोय प्रेक्षकांच्या. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं करतोय मी निलेश पवार सरचे स्वागत. दरम्यान जातोय मासच्या दरम्यान एका बाजूला पावन त्यांचा विपक्षात निंबोडे या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहतोय खऱ्या अर्थानं पहिल्या सत्राला संपुष्टात. पावन संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा ठोकल्या. तेहतीस धावा खऱ्या अर्थानं 34 धावसंख्येची गरज असताना निंबोडे संघाला बॅटिंग करत असताना पाहतोय इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. झेल टिपले फलंदाज बाद लागणारा खऱ्या अर्थानं इथून लागणारा तिसरा धक्का आपण पाहतोय निंबोडे संघाला. फलंदाज झाले बाद. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी पहिलं तर पावन संघानं 36 धावा ठोकल्या होत्या. 37 धावसंख्येचं आव्हान असताना खऱ्या अर्थानं पावन संघाला 4 धावसंख्येची पेनल्टी असल्या कारणानं 4 धावा इथून कमी केल्या जातील. त्या पावन संघाच्या 33 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. पाहिलं गेलं तर निंबोडे संघाला आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती धावा 5 धावा धाव फलकावर. न्यू बॅट्समन दाखल झालाय मैदानाच्या आत. योगेश्वर त्याच्यासोबत अभि या दोन फलंदाजाला खऱ्या अर्थानं हा डाव आता सावरावा लागेल. गोलंदाज तयार. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल अगदी सल्ला इष्टी रक्षकाच्या हातात. अलाइट डॉट अर्थातच निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय. पाहिलं गेलं तर आतापर्यंत हे दुसरा षटक मार्ग असते. रितेश गोलंदाजीसाठी पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करत असताना रितेश झालाय तयार. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलोन दी कार्पेट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला. एकेरी धाव. एकेरीला प्राधान्य देत असताना दरम्यान एकच धाव. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. दुसरा षटक जिथं प्रगती पथावरती रितेश गोलंदाजाचा. अभि स्ट्रायकिंग इनला. गोलंदाजीसाठी रितेश गोलंदाज झालाय तयार. अगदी 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अस्वीचितचा प्रयत्न चालवला होता. अगदी बॅट आणि बॉलचा पुरेपूर संपर्क झाला नाही. पाहिलं गेलं तर कवसला शतरक्षक तैनात होता, त्यानं मात्र बॉलला अडवला. इथून एकेरी धाव एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावर. दुसरं षटक खऱ्या अर्थानं पहिलं दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावर रितेश या गोलंदाजानं पहिला तर सुरेख गोलंदाजी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय. रितेश या गोलंदाजाला खऱ्या अर्थानं दरम्यान आतापर्यंत त्यानं केल्यात इथून बादची अपील केली होती, पंचांनी नाकारलाय. इथून झाले निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक इथून पाहिलं तर दरम्यान आलंय संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाहतोय निंबोडे संघाच्या. आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय ते पावन संघाच्या गोलंदाजांना. चला स्पीडअप घ्या, पंच लगेच सामना स्टार्ट करा. कुठलाही विलंब न करता सामना लगेच स्टार्ट करा. तर टॉस जिंकलाय PCC मांडवा 11 संघानं. प्रथमतः निर्णय बॅटिंग स्वीकारलंय PCC मांडवा 11 संघानं. गोलंदाजीसाठी समीर. येणारे 12 चेंडू गरज 26 धावसंख्येची विजयासाठी निंबोडे संघाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूत तब्बल 7 धावा ठोकल्यात त्या निंबोडे संघाच्या फलंदाजांना. 12 चेंडू करायच्यात विजयासाठी 26 धावा. पाहिलं गेलं तर आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ शिल्लक इथून राहिलाय तो निंबोडे संघाच्या बाजूने. तिसरा षटक गोलंदाजीसाठी समीर. पहिला चेंडू पंचांनी दोन्ही जमिनीला समांतर केलेत. व्हाईट बॉल अवंतर धावेनं इथून धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचले 8 या अंकावर. 8 धावा धावफलकावर. तिसरा षटक समीर गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्यानं केली आहे गोलंदाजीला सुरुवात. अगदी स्वेअर चेंडूनं व्हाईट बॉल अवंतर धावसंख्या 8. रिवर्स दुधारी तलवार. खऱ्या अर्थाने रिवर्स अटेम्प्ट केला होता फलंदाज हवी. या फलंदाजांना बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. अगदी बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. डॉट बॉल अर्थातच निर्धाव चेंडू. गोलंदाज पाहिलं तर समीर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय गोलंदाजीसाठी समीर या गोलंदाजाला. 8 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावरती 26 धावा करायच्या असताना पहिला चेंडू स्वेअर आलाय. त्यानंतर निर्धाव. गोलंदाज समीर या गोलंदाजाच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅट वेगानं फिरवताना पाहतोय अवी या फलंदाजाला. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. डॉट निर्धाव. प्रत्येक चेंडूवरती दडपण येईल खऱ्या अर्थानं फलंदाजांवरती. एखादा डॉट या षटकात अजून फेकावा लागेल. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेटला. त्या ठिकाणी शतरक्षक एकदा पूर्ण बॉल उचलणार फेकणार. एकेरी धाव. एकेरीवरती थांबवला. एकच धाव. 1 या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या 9 धावा. 3 गडी बाद. 9 धावा धावफलकावरती निंबोडे संघाचे पाहतो आहे. एका बाजूला निंबोडे त्यांच्या विपक्षात पावन. या 2 संघादरम्यान हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. गोलंदाजीसाठी समीर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळला. समीर या गोलंदाजाचा संपुष्टात आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समीर इथून आलाय. मोठा फटका. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आपण पाहतोय.
धन्यवाद डीजे मास्टर. जातो मास्टर दरम्यान खऱ्या अर्थाने षटकार आलाय. षटकारच्या साहाय्याने अगदी धाव संख्या वेगाने वाढत असताना पाहतोय ते निंबोडे संघाचे. 6 या धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते 15 या अंकावरती. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर जोगेंद्र याच्या बाटमधून आलेला हा षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फालुतूरमध्ये झेल टिपले. फलंदाज बाद. चौथा धक्का जोगेंद्रच्या पारीचा झालाय अंत. इतका जेव्हा पत्थर से देत असताना गोलंदाज समीर. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. जातो मास्टर दरम्यान न्यू बॅट्समन हरेश दाखल झालाय मैदानात. हरेशला पाहतोय न्यू बॅट्समन. आतापर्यंत 4 फलंदाज खऱ्या अर्थानं बाद झाले ते निंबोडे संघाचे. जिथं 33 धावसंख्येचा छोटंसं माफक आव्हान उभं केलं होतं पावन संघानं निंबोडे संघासमोर. खऱ्या अर्थानं हे पाठलाग करत असताना आतापर्यंत इथून खरा फलंदाजी पाहतोय निंबोडे संघाच्या माध्यमातून. बादची कडा होती. अगदी फाईन स्लिपला इथून झेल झाली जमिनीला दान. तदनंतर लगेच एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 धावा धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. आता 12 चेंडू करायचे आहेत. अजून येणारे 6 चेंडू करायचे आहेत. 17 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 17 धावा करायच्या आहेत त्या निंबोडे संघाच्या फलंदाजांना. हरेश त्याच्यासोबत हवी. या 2 फलंदाजांना खऱ्या अर्थानं आता 6 चेंडू ठोकायच्या. 17 धावा येणार का? 17 धावा शेवटच्या षटकात. शेवटचा षटक कोण उचलणार, कोणाला प्राचारित करणार? एका बाजूला पावन त्यांच्या विपक्षात खेळताना पाहतोय निंबोडे. या 2 संघात ही चुरशीची लढत. गोलंदाजीसाठी हरेश. हरेश टू हरेश हे समीकरण. स्ट्रायकिंग इनला फलंदाजीसाठी आपण पाहतोय हरेश. नो स्ट्रायकिंग इनला हवी. गोलंदाजीसाठी हवी हरेश. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चाललाय. बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जाधव मास्टर दरम्यान षटकार आलाय. षटकारच्या सहाय्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 22. अजून 11 धावसंख्या करायच्या. 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. पहिल्या बॉलवरती तो स्वागत करणारा षटकार आला होता. तदनंतर लगेच स्वेर चेंडू. अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावर. अजून 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. येणारे 5 चेंडू 10 धावा करायचे आहेत विजयासाठी निंबोडे संघाला. हरेशच्या बॅटमधून तो आलेला षटकार पहिल्या चेंडूवरती. तदनंतर एक स्वेर चेंडू. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय हरेश. स्ट्रायकिंग इनला देखील हरेश आणि गोलंदाज देखील हरेश. एक कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार.
एलाय डॉट अलाय निर्धाव चेंडू अरे अर्धानं आता पहिलं तर अचूक टप्पावरती या बॉलला अद्दललं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे गोलंदाजीसाठी हरेश. या गोलंदाजाच्या माध्यमातून आला डॉट बॉल. इथून पहिलं तर प्रत्येकी चेंडू जर का डॉट फेकला तर दडपण येईल ते फलंदाजांवरती. हरेश स्ट्रायकिंग इनला मोठा फटकालाय चाललाय बॉल आउट ऑफ द पॉट. बॉल सीमा पार आलाय षटकार. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. जातो मास्टर दरम्यान षटकार आलाय. षटकारच्या साह्याने धावसंख्येत भर. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. तर नितीन पवार टीमचा पॅकर्स यांच्याकडून हरेश या खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं कॅश प्राईज झालाय. हे मॅच जिंकून दिले तर हरेश या खेळाडूला कॅश प्राईज दिलं जाईल. 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. हरेश जर का 3 धावा केल्या तर सुपर ओव्हर. या स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर आहे. कंपल्सरी चेस नाही आहे. सुपर ओव्हर 3 धावा केल्या तर सुपर ओव्हर खेळवले जाईल. गोलंदाजीसाठी हरेश. त्याच्या माध्यमातून गोलंदाज तयार. हरेश स्ट्रायकिंग इनला देखील हरेश. आलाय मोठा फटका मिड विकेट कडे चाललाय बॉल. एक टप्पा घेत अखेरीस शतरक्षकाने अडवलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. इथून लगेच 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढत असताना धावसंख्या 31. आता 1 बॉल 2 धावा. सुपर ओव्हर साठी 1. सुपर ओव्हर साठी 1. विजयासाठी 2. कोण जिंकणारा सामना? कोण जिंकणारा सामना? अरे अर्धानं पाहिलं गेलं तर सुपर ओव्हर साठी 1. विजयासाठी 2. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती करायचे आहेत विजयासाठी 2 धावा. सुपर ओव्हर साठी 1. कोण जिंकणार? निंबोडे की त्यांच्या विपक्षात पावन? पावन संघ खऱ्या अर्थानं शतरक्षणासाठी पाहतोय. फलंदाजीसाठी निंबोडे संघाला हरेश स्ट्रायकिंग इनला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. करायचे 2 धावा विजयासाठी. सुपर ओव्हर साठी 1. एसटी रक्षकाच्या हातात बॉल असला तर धाव दिली जाणार नाही. फलंदाजांना एसटी रक्षकांना विनंती आहे जर का एसटी रक्षकाच्या हातात बॉल असला तर धाव दिली जाणार नाही. गोलंदाज तयार. थांबवलाय. शतरक्षकाने थांबवलाय. 1 बॉल विजयासाठी 2. सुपर ओव्हर साठी 1. कोण जिंकणार? निंबोडे की पावन? पावन की निंबोडे? एक बॉल 2 धावसंख्या. गोलंदाज तयार. बाची कडा चाललाय बॉल पाठीमागे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा. 2 धावा झाल्यात पूर्ण. सामना जिंकलाय तो निंबोडे संघानं. पराभवाला सामोरं जावं लागलं ते पावन संघाला. दोन्ही संघानं चांगला खेळ दाखवला.